सो हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आणि आजच्या सेशनमध्ये आपण जसं क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करणार आहे. आणि या सेशननंतर तुम्हाला कुठे काय डिफिकल्टी येणार नाही आहे. आणि जसं जर तुम्ही प्लेलिस्ट व्हिजिट नाही केले, जसं 100+ पायथन चॅलेंजिंग प्रॉब्लेम सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. प्लेलिस्ट वगैरे व्हिजिट करा. आणि आता आपण जसं आपला क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करूया आणि पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोच आहे. सो जाऊया आणि जसं भेटूया आपण आपल्या पायचाममध्ये. सो पायचाम वगैरे मी ओपन करतो आणि तुम्ही पण तुमचं पायचाम वगैरे ओपन करा. माझ्यासोबत सर्व काही तुम्ही कोड करत चला. आणि आपला क्वेश्चन 6 आहे की जसं राईट अ प्रोग्राम दॅट ॲक्सेप्ट्स अ सेंटेन्स. सो इथे तुम्हाला काय कळायला हवं की ॲक्सेप्ट्स अ सेंटेन्स म्हणजे की युजरकडनं आपल्याला इनपुट घ्यायचं आहे जे की असणार स्ट्रिंग. सो सर्वात पहिले इथे आपण यूज करणार आहे इनपुट फंक्शनचा. इथे आपण यूज करणार आहे, हे तुम्हाला कळालं. ओके, सो फर्स्ट तुम्हाला हे कळालं. आणि नंतर काय म्हणताय आपला क्वेश्चन, की आपला क्वेश्चन म्हणताय आपल्याला की कॅल्क्युलेट द नंबर ऑफ अप्पर केस लेटर्स अँड द नंबर ऑफ लोअर केस लेटर्स इन आवर प्रोग्राम. किंवा आपल्या स्ट्रिंग जी पण आपण युजरकडनं घेतली त्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे नंबर ऑफ अप्पर केस लेटर्स अँड नंबर ऑफ लोअर केस लेटर्स. आणि ज्यांना माहिती नाही आहे की अप्पर केस लेटर म्हणजे काय आणि जसं लोअर केस लेटर म्हणजे काय, त्यांनी इकडे बघा. सो अप्पर केस लेटर म्हणजे की जसं बघा कॅपिटल लेटर्सला आपण म्हणतो अप्पर केस लेटर. सो हा एच कसा आहे, हा कॅपिटल आहे आणि याला आपण काय म्हणतो अप्पर केस लेटर. आणि जसं बघा लोअर केस लेटर म्हणजे की जसं हाच एच जर मी स्मॉल घेतला तर याला म्हणण्यात येईल बघा लोअर केस लेटर. सो याला आपण म्हणतो अप्पर केस आणि जसं याला आपण अप्पर म्हणतो आणि याला आपण जसं लोअर म्हणतो. सो आता तुम्हाला कळालं असेल की अप्पर आणि लोअरमध्ये डिफरन्स काय. अप्पर म्हणजे कॅपिटल लेटर्स आणि लोअर म्हणजे स्मॉल लेटर्स. आणि इथे जसं बघा हे काय म्हणतंय की समजा सपोज द फॉलोइंग इनपुट इज सप्लाइड टू द प्रोग्राम. समजा हे आपण इनपुट दिलं तर आउटपुट तुमचं असं यायला पाहिजे. आणि आउटपुट आपलं कसं आहे की जसं अप्पर केस यांनी आपल्याला काउंट करून दिलं की 1 लेटर आहे आणि लोअर केस यांनी आपल्याला काउंट करून दिलं की जसं 9 लेटर्स आपल्याकडे आहे. सो जर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण जसं कसं करणार, अल्गोरिदम वगैरे कसं असणार आपलं, तर पूर्ण डिटेलमध्ये सर्व काही आपण बघूया. आणि जसं बघा ही आपली स्ट्रिंग होती आणि या स्ट्रिंगमध्ये तुम्ही बघू शकता की जसं एकच अप्पर केस लेटर आहे जे की आहे बघा आपलं एच. आणि बाकी ओव्हरऑल जे आहेत आपले ते आहेत बघा आपले लोअर केस लेटर. तुम्ही ते बघू शकता की जसं लोअर केस आपले 9 आहेत आणि अप्पर केस आपलं ओनली एच आहे जे की जसं कॅपिटल आहे. आणि आपण जसं असं आपलं आउटपुट यायला पाहिजे. सो आता आपण याचं पूर्ण लॉजिक वगैरे बिल्ड करूया. आणि आता आपल्याला स्ट्रिंग सोबत खेळायचं आहे. सो स्ट्रिंग सोबत खेळण्याच्या आधी तुम्हाला त्याचे फंक्शन्स, त्याचे मेथड्स वगैरे माहिती पाहिजेत. जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल स्ट्रिंग स्लायसिंगवाला, तर त्यामध्ये मी तुम्हाला जसं इम्पॉर्टंट मेथड्स शिकवल्या होत्या. त्यामधलंच जसं बघा एक आहे जसं इज लोअर मेथड आणि त्याच नंतर आहे बघा जसं आपलं इज अप्पर मेथड. इज अप्पर मेथड आहे आपलं. कोणतं मेथड आहे, इज अप्पर मेथड आहे. सो हे मेथड आपण शिकलो होतो. आणि याने काय होतं, इज लोअरनी तुम्हाला असे लेटर्स मिळणार आहे आपल्या स्ट्रिंगमधले जे की लोअर केस असतील. आणि इज अप्परनी तुम्हाला असे लेटर्स मिळणार आहे आपल्या स्ट्रिंगमध्ये जे की अप्पर केस लेटर्स असतील. सो हे दोन फंक्शन्स, जसं हे दोन मेथड्स आपण आजच्या सेशनमध्ये यूज करूया आणि आपला प्रोग्राम वगैरे पूर्ण डिटेलमध्ये आपण बनवूया. सर्वात पहिले मी काय करतोय, इनपुट फंक्शनचा यूज करतोय. युजरकडनं इनपुट आपल्याला हवा आहे आणि इथे मी काय लिहितोय, इथे मी जसं एंटर द स्ट्रिंग लिहितोय. आणि आता मी जसं याला एका स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये रॅपअप करतोय. याला पूर्ण स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये रॅपअप करूया. सो स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये मी याला रॅपअप करतोय स्टुडंट्स. आणि आता मी काय करतोय, जसं 2 लेटर इथे इनिशियलाइज करणार. आपल्याला काय हवं, लोअर केस लेटर आणि अप्पर केस लेटर आपल्याला हवे आहे. सो मी इथे काय करतोय, 2 एंटिटी मी इथे इनिशियलाइज करतोय. सर्वात पहिले हे तुम्ही बघा. सो सर्वात पहिले आपण जसं लोअर घेऊया आणि किंवा जसं अप्पर घेतलं तरी चालेल. सर्वात पहिले मी काय करतोय, जसं
अप्पर लेटरला जसं इनिशियलाइज करतोय बघा झिरोनी, आणि तुम्ही हे करू शकता. आणि त्याच प्रकारे जसं मी काय करतोय हे कॉपी करतोय आणि जसं पेस्ट करतोय बघा, आणि इथे अप्परच्या जागी करतोय आता लोअर, म्हणजे लोअर आणि अप्परला मी काय केलं इनिशियलाइज केलं बाय 0. आणि हे का केलं तर आता आपण हे बघूया पूर्ण डिटेलमध्ये. सो इथे आपण जसं फॉर लूपचा यूज करणारच आहे. जसं फॉर लूपचा यूज आपण का करणार, का कारण की प्रत्येक लेटर आपल्याला इटरेट करायचं आहे, त्यासाठी आपण यूज करणार बघा. काय यूज करणार आहे, यूज करणार आहे फॉर लूप. आणि प्रिंट जर मी इथे आय केलं आणि रन केलं आणि एखादी स्ट्रिंग वगैरे टाकली आपल्या आउटपुटमध्ये, सो जयेश वगैरे टाकतो आणि एंटर करतोय 1 बाय 1 तुमचे लेटर्स वगैरे जसं काय होणार आहे प्रिंट होऊन जाणार आहे. सो आता मी काय करतोय पूर्ण डिटेलमध्ये हे तुम्ही बघा. सो इथे मी जसं इफ कंडिशन्स लावणार आहे. सो मी आता कंडिशन्सचा यूज करणार आहे. जसं इफ मी इथे यूज करतोय आणि बघा जी पण आपण युजरकडनं स्ट्रिंग घेणार आहे त्यामधले 1 बाय 1 कॅरेक्टर्स जे आहे ते इटरेट होणार आहे बघा आपल्या फॉर लूपनी. आणि जसं एखादा वर्ड, जसं एखादा कॅरेक्टर वगैरे आला आणि जसं इथे आपण काय केली कंडिशन्स लावली की जसं तो कॅरेक्टर जर इज लोअर असेल, इज अप्पर किंवा इज लोअर घेतलं तरी चालते. समजा इज लोअर घेतो मी पहिले. इज लोअर म्हणजे की इज लोअर म्हणजे इथे आपण सांगितलं होतं की इज लोअर म्हणजे असे लेटर्स तुम्हाला मिळणार जे की लोअर केस असतील, लोअर केस असतील. आणि जसं इज अप्पर तुम्हाला काय मिळणार, जसं ते अप्पर केस असतील. जर ते अप्पर केस असतील तर तेच तुम्हाला लेटर मिळणार आहे. सो इज लोअरनी तुम्हाला असे लेटर्स मिळणार जे की लोअर केस असतील. आणि जर तो लेटर समजा इथे आला कोणता पण, जो पण कॅरेक्टर वगैरे इथे आला आणि त्याला आपण चेक केलं की जसं हा आहे का रे बाबा, हा आपला जसं लोअर केस लेटर आहे का. सो लोअर केस जर तो असला तर इथे जर आपण काय करणार, इथे आपण ट्रू करणार. जर तो असला तर तुम्ही काय करा, तुम्ही इथे जसं काय करा आपल्या याला काय करा इनिशियलाइज जे आपण केलं होतं त्याला इन्क्रिमेंट करा बाय 1. इन्क्रिमेंट करा बाय 1 म्हणजे लोअर लेटरला तुम्ही इन्क्रिमेंट करा बाय 1. त्यांनीच तुम्हाला तुमच्या आउटपुटमध्ये मिळणार कॅल्क्युलेट करून, जसं सम करून मिळणार. सो इथे काय करा तुम्ही जसं प्लस इज इक्वल टू 1 करा, 1नी इन्क्रिमेंट करा. त्याच प्रकारे जसं आपण काय करणार इथे आय डॉट इज अप्पर, इथे जसं इज अप्पर मेथडचा यूज करणार. आणि जर हे ट्रू असेल बघा इथे जसं हे रेड लाईन का आली आहे, का कारण की इथे इज इक्वल टू हवं असेल तर आपल्याला 2 इज इक्वल टू लिहावे लागणार. सो इथे पण आपल्याला 2 इज इक्वल टू लिहावे लागणार. आणि इथे जर हे ट्रू असेल तर तुम्ही काय करा, जसं आपल्या लोअर नाही इथे आपण जसं अप्पर लेटरला इन्क्रिमेंट करणार बाय 1. सो हे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजवतो आहे. सर्वात पहिले तुम्ही हे बघा. आणि आता मी काय करतो जसं प्रिंट स्टेटमेंटचा यूज करतो आहे. आणि इथे मी काय करतो आहे बघा स्ट्रिंगमध्ये जसं डबल कोट्समध्ये लिहितो आहे की अप्पर केस जो असणार तो आपला पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही इथे बघा की जसं अप्पर केस असणार आपला, यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करा आणि सर्व काही मी समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तुम्ही सर्वात पहिले बघा की मी काय करतो आहे. सो इथे मी लिहिणार बघा जसं आपलं अप्पर लेटर आणि त्याच प्रकारे मी प्रिंट स्टेटमेंटचा यूज करतो आहे, लिहितो आहे बघा जसं लोअर केस लिहितो आहे. आणि हे जसं आपलं कशामध्ये असायला पाहिजे, हे आपलं असायला पाहिजे बघा जसं आपलं कशामध्ये असायला पाहिजे, कॅपिटलमध्ये असायला पाहिजे, जे की जसं वर आपल्या आउटपुटमध्ये आहे हे तसंच असायला पाहिजे. कॉमा करतो आहे. आणि आता मी इथे लिहिणार आहे बघा जसं लोअर लेटर. म्हणजे याचा अर्थ काय की इथे आपण जसं एका व्हेरिएबलला इनिशियलाइज केलं होतं. हे थोडं इझी आहे, थोडं इंटरेस्टिंग आहे आणि थोडं कठीण वगैरे नाही आहे, फक्त समजण्याचा प्रयत्न करा. सर्वात पहिले आपण जसं काय म्हणू शकतो, जसं जयेश नावाची एखादी स्ट्रिंग घेतली. आता याचं वर्किंग वगैरे समजा, हे इम्पॉर्टंट आहे. वर्किंग वगैरे समजलं तर सर्व काही येऊन जाईल. ही जयेश नावाची स्ट्रिंग घेतली आपण आणि जसं आपण काय केलं, आपण इनिशियलाइज केलं बघा. जसं इनिशियलाइज आपण का केलं, कारण की आपण इथे याला इन्क्रिमेंट केलं. तर हे पण मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. सर्वात पहिले आपण काय केलं, अप्पर लेटरला इनिशियलाइज केलं आणि लोअर लेटरला इनिशियलाइज केलं बाय 0. आणि नंतर आपण फॉर लूपनी प्रत्येक कॅरेक्टर जो आहे तो आपण इटरेट केला आपल्या स्ट्रिंगमधला. आणि आपली स्ट्रिंग होती बघा जसं कोणती होती, जयेश. सो सर्वात पहिला आपला कॅरेक्टर आपल्या स्ट्रिंगमधला इथे आला जो की होता जे. ओके, आता इथे चेक होणार, इथे कंडिशन्स दिले म्हणजे इथे चेकिंग होणार की हा आपला जे कसा आहे, हा आपला कॅपिटल आहे. सो जे आधी इथे जाणार. ओके, सो कंडिशन्स दिले तो जे इथे जाणार. आणि इज लोअर फंक्शन आपलं चेक करणार की हा जे मोठा आहे की लहान आहे. जसं काय म्हणू शकतो, हा आपला जे आपला जसं
कॅपिटल आहे की स्मॉल लेटर आहे. सो जर हा स्मॉल लेटर असेल आणि हे जर ट्रू असेल, तर आपण जसं आपल्या याच्यामध्ये इन्क्रीमेंट होणार, लोअर लेटरमध्ये इन्क्रीमेंट होणार. बट हा जो जे आहे आपला, हा लोअर नव्हता. सो हा कोणता होता आपला, जसं हा कॅपिटल होता म्हणून ही वाली कंडिशन एक्झिक्यूट झाली. हा कॅपिटल होता म्हणून जसं ही वाली कंडिशन एक्झिक्यूट झाली नाही, लोअरवाली. सो कोणता होता हा आपला जे, हा आपला कॅपिटल लेटर होता म्हणून आपली कंडिशन जी सॅटिस्फाय, जसं जी कंडिशन आपली ट्रू झाली ती झाली बघा इज अप्परची, आणि इन्क्रीमेंट झालं बघा इथे आपल्या अप्परमध्ये. सो आपल्या अप्पर लेटरमध्ये इथे इन्क्रीमेंट झालेलं आहे. अप्पर लेटरमध्ये इथे इन्क्रीमेंट झाली बाय 1 आणि हे तुम्हाला कळालं. आणि वापस आपल्या फॉर लूपनी नेक्स्ट एलिमेंट घेतला, इटरेट करायचा प्रयत्न केला, जो की असणार बघा नंतरचा एलिमेंट आपला ए असणार. सो ए इथे यांनी चेक केला आणि जसं नंतर हे चेक करणार, ए वापस आपला इकडे आल्यावर ए चेक होणार. सो ए चेक होणार आणि इथे म्हणणार की जसं आपला इज लोअर मेथड म्हणणार आपल्या एला की तू लहान आहे का, हे ते चेक करणार. आणि जर हे ट्रू असलं, जसं लहान असला आपला ए, जसं स्मॉल लेटर्स असला तर ट्रू असलं हे, तर तुम्हाला काय मिळणार आहे, जसं आपल्या लोअर लेटरमध्ये इन्क्रीमेंट होणार आहे. सो इथे होणार बघा आपली लोअर लेटरमध्ये इन्क्रीमेंट. सो लोअर लेटरमध्ये इन्क्रीमेंट का बरं झाली, कारण की ए जो होता आपला, ए जो होता तो होता बघा स्मॉल, आणि स्मॉल होता म्हणूनच आपल्या एमध्ये इन्क्रीमेंट झाली. आणि इथे आपल्या लोअर लेटरमध्ये इन्क्रीमेंट झाली. लोअर लेटरमध्ये इथे आपली काय झालेली आहे, इन्क्रीमेंट झाली आहे बाय 1. सो असं हे आपल्या फॉर लूपनी चालत गेलं. त्यानंतर आपला वाय आला आणि इथे जसं नेक्स्ट एलिमेंट जो आहे तो आपला वाय आला, आणि हे प्रत्येक कॅरेक्टरसाठी हे रिपीट होत गेलं बघा फॉर लूप. जर बघा तो जो एलिमेंट बघा साध्या आणि सोप्या भाषेत म्हटलं तर होणार काही असं आहे की बघा यामधले सर्व कॅरेक्टर्स 1 बाय 1 येणार आहे आपल्या फॉर लूपमध्ये, आणि नंतर शेवटचं जे काउंट असणार आहे हे जसं इन्क्रीमेंट होऊन इथे मिळणार. इथे जर अप्पर केस असेल बघा तर अप्पर लेटरमध्ये जे लेटर्स असतील ते काउंट होतील बघा. फॉर लूपने आपण असंच केलं की जे पण इन्क्रीमेंट झालेलं आहे ते इथे प्रिंट होणार शेवटून, आणि जे लोअर लेटर असतील ते इथे आपले प्रिंट होणार आहे जसं कॅल्क्युलेट होऊन. त्याच प्रकारे झालेलं काही असं आहे की जसं बघा ही आपली स्ट्रिंग आहे आणि इथे आपण चेक केलं आहे इज लोअर मेथड आणि इज अप्पर मेथडनी चेक केलं आहे की समजा आपल्या स्ट्रिंगमध्ये जे पण जसं लोअर कॅरेक्टर्स असतील ते जर असेल ट्रू, समजा जे आपला जसं अप्पर असेल, जसं अप्पर म्हणजे की अप्पर केस कॅरेक्टर असेल आणि हे जर खरं असेल तर आपल्या यामध्ये इन्क्रीमेंट होणार अप्पर लेटरमध्ये. ओके, आणि त्याच प्रकारे जर आपला ए हा इज लोअर असेल, इज लोअर म्हणजे इज लोअर केसनी काय होणार की हे लोअर केस कॅरेक्टर्स चेक करणार आपल्या स्ट्रिंगमध्ये. सो जर हे खरं असेल, हे ट्रू असेल तर आपलं जसं लोअर लेटरमध्ये हे इन्क्रीमेंट होणार. आणि आता मी रन करतो आहे आणि बघूया काय होतं आहे. सो रन करतो आहे आणि जसं जयेश वगैरे टाकतो इथे आणि एंटर करतो, बघा तुम्हाला काय मिळालेलं आहे की जसं अप्पर केसमध्ये आपले कॅरेक्टर्स आहेत जसं 1, जे की तुम्ही ते बघू शकता की जसं कॅपिटल ओनली इथे 1 लेटर आहे. त्याच प्रकारे जसं इथे आपण बघू शकतो की जसं लोअर केसमध्ये 5 कॅरेक्टर्स आहे जे की खरं आहे आणि स्मॉल कॅरेक्टर्स आहेत आपले 5. त्याच प्रकारे आपण जसं एकदा आणखी याला रन केलं आणि जसं इथे मी जसं हे वाला जसं आपलं क्वेश्चनमध्ये जे इनपुट दिलं होतं ते आपण इथे टाकून बघूया. सो क्वेश्चनमध्ये काय होतं आपल्या क्वेश्चनमध्ये हॅलो वर्ल्ड हे होतं. हे कॉपी करतो आहे, रन करतो आहे बघा. आणि आता मी जर इथे हे एंटर केलं तर बघूया काय होतं. बघा लोअर केस आणि अप्पर केस जसं आपला मिळालेला आहे, जसं की आपला इथे आउटपुटमध्ये आलं होतं तसंच आपल्या इथे आउटपुटमध्ये आलेलं आहे जसं 1 आणि 9. सो यांनी हे कॅल्क्युलेट केलं की आपल्या स्ट्रिंगमध्ये किती लोअर केस लेटर आहे आणि किती अप्पर केस लेटर आहे. सो असं यांनी कॅल्क्युलेट केलं आहे. आणि आजच्या सेशननंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार नाही आहे. इथे फक्त आपण कंडिशन्सचा यूज केला आहे आणि प्रत्येक एलिमेंट जो येईल बघा आपल्या स्ट्रिंगमधला तो जर लोअर केस लेटर असेल तर आपल्या लोअर लेटरमध्ये एकाची इन्क्रीमेंट होणार, आणि तो जर मोठा असेल किंवा जसं तो कॅपिटल असेल तर आपल्या अप्पर लेटरमध्ये इन्क्रीमेंट होईल आणि हे होत जाणार. आणि जोपर्यंत आपल्या स्ट्रिंगमधले एलिमेंट्स जसं कॅरेक्टर्स संपत नाही तोपर्यंत आपला फॉर लूप चालणार. आणि शेवटून तुम्हाला जसं अप्पर लेटर आणि लोअर लेटरमध्ये हे जसं प्रिंट करून मिळणार की जसं किती अप्पर लेटर आहे आणि किती लोअर लेटर आहे आपल्या स्ट्रिंगमध्ये. सो असं आपण हे करू शकतो. आणि आजच्या सेशननंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार नाही आहे. आणि जसं जर तुम्ही प्लेलिस्ट वगैरे व्हिजिट नाही केली तर नक्की बघा आणि सर्व काही पूर्ण डिटेलमध्ये करूया आपण. आणि जसं भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ